भारतीय राजकारणामध्ये कॉकरोच जनता पार्टी नावाची एक व्यंगात्मक चळवळ जी आहे, ती व्यंगात्मक चळवळ सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश सूर्यकांत यांच्या विधानापासून सुरू झाली. पण ही व्यंगात्मक चळवळ एका राजकीय चळवळीमध्ये रूपांतरित होईल का? किंवा या राजकीय चळवळीमधून एखादा नवा राजकीय पक्ष भारतीय राजकारणामध्ये जन्माला येईल का? तर या संदर्भात चर्चा जी आहे ती चर्चा सुरू झालेली आहे. कारण या पक्षाचे जे नेते आहेत अभिजित दिपके यांनी 6 जून रोजी जंतर मंतरवर नीटचा जो पेपर फुटला, या पेपर फुटीला शिक्षण मंत्री जबाबदार आहेत, म्हणून शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा याच्यासाठी आंदोलन जे आहे ते आंदोलन केलं. या आंदोलनाला स्वतः ते अमेरिकेमधून आले. या आंदोलनाला अनेक संघटनांनी, अनेक युवकांनी, सोनम वांगचुक सारखे जे समाजसुधारक आहेत, योगेंद्र यादव सारखे लोक आहेत, यांनी आशीर्वाद दिला आणि जंतर मंतर या ठिकाणी आंदोलन झालं. पण या आंदोलनामधून काही प्रश्न पुढे आले. कारण युवकांच्या मनामध्ये जो असंतोष निर्माण झालेला आहे, व्यवस्थेबद्दलचा एक प्रकार राग जो आहे तो राग निर्माण झालेला आहे. किंवा या देशातले जे प्रस्थापित पक्ष ज्या प्रकारचं राजकारण करतात, या राजकारणाला युवक कंटाळलेले आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये युवकांना एक नवा पर्याय जो आहे तो नवा पर्याय हवा आहे. आणि हा नवा पर्याय कॉकरोच जनता पार्टी देऊ शकते का? कारण कॉकरोच जनता पार्टी अधिकृतरित्या अजून राजकीय पक्ष म्हणून उदयाला आली नाही, फक्त एक सोशल मीडिया मूव्हमेंट म्हणून पुढे आलेली आहे. आणि त्यांनी भारतामध्ये पहिलं आंदोलन केलेलं आहे. परंतु भविष्यामध्ये यांचा राजकीय पक्ष केव्हा रूपांतर होईल, किंवा खऱ्या अर्थाने दिल्लीच्या जंतर मंतरमध्ये अण्णा हजारे यांनी ज्याप्रमाणे भ्रष्टाचाराच्या विरोधात आंदोलन केलं, त्याचप्रमाणे यांनी सुरू केलेलं आंदोलन यशस्वी होईल का? सरकार यांच्या आंदोलनाला प्रतिसाद देतील का? किंवा शिक्षण मंत्री आपल्या पदाचा राजीनामा देतील का? याबद्दल येणारा काळ जो आहे तो येणारा काळ हा उत्तर देईल. किंवा हे आंदोलन तात्पुरतं असेल का? किंवा काही काळानंतर अण्णा आंदोलनाप्रमाणे हा पक्ष नामशेष होईल का? याची देखील चर्चा समाज माध्यमांमध्ये सुरू